क्रीडा विश्वातनं बॉक्सिंग विश्वातनं एक बातमी दुःखद। या खेळातले महान खेळाडू मोहम्मद अली यांचं आज निधन झालंय। गेली अनेक वर्ष ते पार्किन्सन आजाराने त्रस्त होते। शुक्रवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र अमेरिकेतील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आहे। पार्किन्सनमुळे ते 1980 पासून त्रस्त आहेत आणि त्या रोगाशी तेव्हापासून ते लढा देत आहेत। महान खेळाडू अली यांना हेवीवेट चॅम्पियन म्हणून ओळखलं जातं। त्यांनी ऑलिम्पिकमध्ये या खेळात सुवर्ण पदक देखील मिळवले। विजय साळवी आपले स्पोर्ट्स प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, काय माहिती आहे तुझ्याकडे? मी बॉक्सिंग नाही तर मला वाटतं जगात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोहम्मद अली यांचे चाहते आहेत। केवळ बॉक्सिंगच्या आखाड्यात बॉक्सिंगच्या रिंग मधल्या लढाईसाठी नाही तर सामाजिक पातळीवर देखील मोहम्मद अली यांनी ज्या लढाया दिल्या त्यामुळे त्यांचे चाहते जास्ती आहेत। आणि जर त्याचा उल्लेख करायचा झाला तर धार्मिक स्वातंत्र्याबद्दलची त्यांची मतं, वर्णभेदाविरोधातली त्यांची लढाई, 1975च्या सुमारास साधारण त्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता। त्याच्या आधी अमेरिकेच्या व्हिएतनाम मधल्या युद्धामध्ये जो सहभाग होता त्यामुळे त्यांनी अमेरिकन मिलिटरीचा समावेश होण्यासाठी देखील नकार केला होता। अशा अनेक बाबी आहेत। मूळचं नाव कॅशियस क्ले ते कोणाच्याही लक्षात नाही। त्यांनी इस्लामचा स्वीकार केल्यानंतर त्यांचं नाव मोहम्मद अली, पण त्याच्यापेक्षाही द ग्रेटेस्ट म्हणजे बॉक्सिंग मधलं त्यांचं जे सर्वोच्च असं कामगिरी होती त्यामुळे त्यांना द ग्रेटेस्ट असं म्हणून ओळखायचं। फ्लोट लाईक अ बटरफ्लाय, स्टिंग लाईक अ बी, म्हणजे फुलपाखरासारख्या ज्यांच्या हालचाली होत्या बॉक्सिंगच्या रिंगमध्ये, पण ते कधी डंख करतील मधमाशीसारखा हे कुणाला समजायचं नाही। अशा पद्धतीचं ज्यांचं वर्णन केलं जायचं। सुपर हेवीवेट, लाईट हेवीवेट अशा वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांनी वयोमानानुसार खेळले, परंतु सुपर हेवीवेट गटातल्या अश्विन जो बॉक्सर असतो त्याच्या ताकदीनुसार त्याच्या हालचाली कदाचित मंद असतात। एखादा ठोसा मारतो, समोरच्याला नॉकआउट करण्याचा प्रयत्न असतो, पण मोहम्मद अली यांचं बॉक्सिंग रिंग मधलं वावरणं हे एखाद्या फुलपाखरासारखं असायचं आणि म्हणूनच त्यांना फ्लोट लाईक अ बटरफ्लाय आणि स्टिंग लाईक अ बी असं म्हणतात। असा जो बॉक्सर होता ज्याला जगानं ज्याचं वेड जगाला लागलं होतं, त्या बॉक्सरचा एक पार्किन्सनच्या आजाराने अनेक वर्षापासून ती व्याधी जडली होती त्यांना, त्याच्यात निधन व्हावं ही खरोखरच बॉक्सिंगच्या चाहत्यांसाठी, जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांसाठी दुःखाची बातमी अश्विन।